A very good evening to one and all, and a warm welcome to this webinar, where our Honorable Chief Minister will be addressing and interacting with the physical education teachers of schools and high secondary schools across the state of Goa. Sir has had several webinars with various stakeholders of Goa, including the SSC, HSSC, college students and youth, and has been working for the development and empowerment of the youth. This is a first of its kind webinar where the Honorable Chief Minister will be addressing the physical education teachers of Goa. We all will also agree that Sir himself is a fitness enthusiast, participating regularly in various fitness activities. And since we, the physical education teachers, are the ones who directly are in touch with the youngsters, right from grassroots, molding, teaching and coaching them, Sir would like to address us all. So dear teachers, kindly sit back as I now request our Honorable Chief Minister, Dr. Pramod Sawant, to kindly address us all. नमस्कार. गोंयभरच्या सगळ्या PE टीचर्स, फिजिकल एड्युकेशन टीचर्स, स्कूल आणि हायर सेकंडरी अप्रॉक्सिमेटली म्हाका दिसता 574 फिजिकल एड्युकेशन टीचर्स इन 498 स्कूल एड्युकेशन टीचर्स आणि 76 हायर एड्युकेशन टीचर्स हांकां हांव व्हर्च्युअली एड्रेस करता. तुमकां सगळ्यांक येवकार दिता. म्हज्या बरोबर बाय मेलिंडा आसा, ज्याने तुमकां आतांच एड्रेस केले, ज्याने हे कोऑर्डिनेट करता प्रोग्राम. त्याच बरोबर म्हज्या बरोबर आसा डायरेक्टर ऑफ एड्युकेशन बाबभूषण सावयकर आणि डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स श्री चैतन्य प्रसाद. हो कार्यक्रम ऑर्गनायज केला CMO ऑफिस, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन अँड डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स. आमी पळयता की गेले कितलेशेच दीस कोविडांतल्या ह्या महामारींतल्यान म्हाका दिसता तुमकांय बी खंय तरी तुमच्या स्टुडंट्सांक मेळोंक ना हाजी खंत आसतली. कितलेशेच दीस तुमी ग्रावंडार वचूंक ना हाजी खंत निश्चितच तुमकां आसतली. हांव सदांच म्हणटा की फिजिकल फिटनेस दवरतले आसत जाल्यार फिजिकल एड्युकेशन टीचर हे सगळ्यात म्हत्वाचो रोल प्ले करता आणि निश्चितच तुमकां फिजिकल फिटनेस भुरग्यांची दवरपा खातीर सातत्यान आवडटाय आसतली. नुकतंच आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी फिट इंडिया रेव्होल्युशन स्टार्ट केलें आणि हे फिट इंडिया रेव्होल्युशन हांव मुद्दामून म्हणटलो की फाटलो वीक 23 ऑगस्ट टू 29 ऑगस्ट आमी नॅशनल स्पोर्ट्स वीक म्हणून जो मनयता, ही बर्थ एनिवर्सरी मेजर ध्यानचंद जे प्लेयर्स आसात तांच्या नांवान आमी हो पुराय स्पोर्ट्स वीक जो मनयलो. आणि त्याच वेळार आमचे देशाचे खेळा मंत्री बाब अनुराग ठाकूर हांच्यांनी आपली फिटनेस दाखोवपी व्हिडिओय बी खूप मोठ्या प्रमाणात देशभर व्हायरल जालो की एखाद्या देशाचो स्पोर्ट्स मिनिस्टर इतक्या मोठ्या प्रमाणात स्किपिंग करता आसतना आमकां दिसलो. आणि तांचें म्हणणें आशिल्लें, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचें म्हणणें आशिल्लें, फिटनेस का डोज आधा घंटा रोज. तांचें सदांच म्हणटा की फिटनेस का डोज आधा घंटा रोज. खरें म्हणल्यार आमी हो नॅशनल स्पोर्ट्स वीक हो आमी पुराय देशभर देशाच्या खेळा मंत्र्यान मनयलो. इवन दो आमी आमच्या राज्यात नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा नेहरू युवा केंद्र हांच्या संयुक्त विद्यमानान हो रॅली जी आसा ही पुराय दोनूय जिल्ल्यांनी ऑर्गनायज केल्ली. हांव तांकांय अभिनंदन करता. नेहरू युवा केंद्राचे युथ कोऑर्डिनेटर, डिस्ट्रिक्ट युथ कोऑर्डिनेटर बाब कालिदास घाटवळ हांच्यांनी हो प्रोग्राम आमच्या रवींद्र भवन साखळे आणि इवन दो इन मडगांव या दोन्ही ठिकाणी ऑर्गनायज केलो. आणि त्याच निमित्तान फिटनेस का डोज आधा घंटा रोज ह्या कार्यक्रमांतल्यान आमच्या गोंयांतल्या तरणाट्यांक तांच्यांनी एकीकडे हाडले, तांकां जागे केले. खरें म्हणल्यार ह्या पॅन्डेमिकांत PE टीचर म्हणून आमचें हें काम आशिल्लें. बट म्हाका दिसता लेट जावंक ना अजुनूय बी. आमी सुरवात करपा खातीर कांयच हरकत ना. म्हणजे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आणि डायरेक्टर ऑफ एड्युकेशन हे एकंदर म्हणजे फुडलो तुमचो करिक्युलम जो ठरोवपा खातीर आपल्या परीत हे डिसायड करतले आणि त्या खातीर भुरग्यांची फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस ही कशा पद्दतीन दवरपाची हाजेरूय आमी उलोवया, हाजेरूय चर्चा करूया. तुमचे काही सजेशन्स आसतली, तुमकां काही क्वेश्चन्स आसतले, तुम्ही तुमच्या चार्ट बॉक्सांतल्यान धाडपाक कांयच हरकत ना आणि निश्चितच तुम्ही धाडटले आणि ताज्या उपरांत फुडलो करिक्युलमूय बी ह्या विशयाचेर डिस्कस जातलो.
हांवें फाटल्याच दिसांनी उलयता आसतना सांगलें की हॉकी स्टेडियम पेड्यांतलो आमी मेजर ध्यानचंद हांच्या नांवांत तो आमी डिक्लेअर केला वता. अशाच पद्दतीचो आमचो बांबोळे आशिल्लो एथलेटीक स्टेडियम हाज्या उपरांत आमी फ्लायिंग सीख मिल्खा सिंग जो रिसेंटली पास्ट अवे जालो तांच्याय नांवान आमी आमचो बांबोळेचो स्टेडियम जो आसा हो त्यांच्या नांवान हो आमी थोड्या दिसा भितर डिक्लेअर केले वयतले. आज खरें म्हटल्यार हो कार्यक्रम फाटल्या विकांत जावपाचो आशिल्लो तो काही कारणास्तव जरी फुडें गेलो आशिल्लो. आज म्हाका सांगपाक खूब खोस भोगता ह्या कार्यक्रमाच्या उपरांत आमचे जे स्पोर्ट्स पर्सन वेगवेगळे जे रिप्रेझेंट केला ज्यांच्यांनी नॅशनल लेवलाचेर इंटरनॅशनल लेवलाचेर ज्यांचे कॅश प्रायजीस एप्रॉक्सिमेटली 1.3 crores ऑफ रुपीज हे तेंचे आनी वेगवेगळ्या स्पोर्ट्स क्लबाची ग्रँड्स हँड ओव्हर करपाचो कार्यक्रम आज आमी पणजे जिमखाना पणजे कांपाल हांगासर ऑर्गनायज केला. ह्या कार्यक्रमाच्या उपरांत त्या कार्यक्रमाक हांव प्रेझेंट आसतलो. निश्चितच म्हाका दिसता आयच्या ह्या सुवाळ्यात ऑल टुगेदर जर हांवें रिव्ह्यू घेतलो डायरेक्टर ऑफ एड्युकेशन आनी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सा कडल्यान की फाटल्या एका वर्साच्या पॅन्डेमिकांत आमच्या पीई टिचरांनी नक्की कितें केलां. कारण खरें म्हणजे टीचर म्हटल्या उपरांत ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आशिल्ली. आमी स्टुडंट्सां कडेन कशा पद्दतीत कम्युनिकेट करतले, आमी कशा पद्दतीत आमच्या बऱ्यातलो टायमाचो यूज करतले बऱ्यातले बरो. कारण पॅन्डेमिकांत ज्या पद्दतीत सगळ्यांनी काम केलें आमी जरी म्हणजे पॅन्डेमिकांत एका वर्सान स्कूल जावपाक शकलें ना. म्हाका दिसता आमचे पीई टिचरांनी हांव मुद्दामून पर्संटेज कितल्या टिचरांनी कितल्या पद्दतीचें काम घेतलें हो रिव्ह्यू घेतल्या उपरांत कितें आयलो ताजो रिपोर्टूय हांव तुमच्या मुखार दवरतां. 196 टीचर्स म्हणजे 34% ऑफ द टीचर्स बोथ द ऑनलायन स्पोर्ट्स कोचिंग ट्रेनिंग प्लस योगा क्लासेस घेतल्यो. 196 टिचरांनी जेन्ना ते ऑनलायन स्पोर्ट्स क्लासेस आनी योगा घेता हांव खूब तांचें अभिनंदन करता की तांच्यांनी इनिशिएटिव्स घेतली आनी आपल्या भुरग्यां कडेन कशा पद्दतीत आपूण कनेक्ट उरपाक शकता हें तांच्यांनी पळयलें. 94 टीचर्स म्हणजे 16% टीचर्स हांच्यांनी फक्त ऑनलायन योगा क्लासेस घेतल्यो. बाकीचे तरी कांयच घेवंक ना. 48 टीचर्सांनी म्हणजे 8% ऑनलायन स्पोर्ट्स कोचिंग आनी ट्रेनिंग घेतल्यो. तांच्यांनी कदाचित योगा घेवंक ना आसतलें. बट 13 टिचरांनी म्हणजे 2% देर इज नो एक्टिविटी डन. म्हाका प्रश्न पडटा म्हणजे आमचे हे टिचर्स खरोखरूच आमी भुरग्यां खातीर आसा आनी पुराय वर्सभर आमी कांयच करूंक ना. खरेंच आमकां दिसना काय कितें ज्या खातीर आमी वावुरता ज्याच्या खातीर आपल्याक अपॉयंट केला तेजेरी कसलीच एक्टिविटी घेवप ना. म्हणजे म्हाका सरकार सांगचो ना आनी हांव घेवचो ना अशें काय कितें. म्हाका दिसता आतां तरी म्हणजे निदान पॅन्डेमीक कितले दीस चलतले कशें चलतलें हें म्हाका खबर ना. पण आपल्या बऱ्या टायमाचो हो कशा पद्दतीत वापर करतले. म्हणजे खरें म्हटल्यार डायरेक्टर ऑफ एड्युकेशन आनी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स सांगतले आनी मागीरूच आमी एक्ट जातले. इट इज नॉट आवर रिस्पॉन्सिबिलिटी. आमची रिस्पॉन्सिबिलिटी कांयच नासली काय कितें. आमी कितें तरी करिक्युलम घेवचो आमी कितें तरी नवीन कितें तरी भुरग्यांक शिकोवचें आसा त्या टायमाचो बरो कितें तरी उपयोग करचो. हांव कोणाचेर टिकात्मक उलयना बट पॉझिटिव्ह आनी फिट इंडिया मुवमेंट जर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ही मुवमेंट चलयता आसत आनी आमी जर स्पेशली तेज्या खातीरच अपॉयंट केल्ले आसा म्हाका दिसता हें करप हें गरजेचें आशिल्लें. जर काही टिचरांनी करूं ना ती फक्त म्हणजे आमकां खंय तरी एखादो रिटर्न सर्क्युलर येतलो आनी आमी वावुरतले हेजेर न रावता आमी हर तरेचे प्रयत्न भुरग्यांची फिजिकल फिटनेस आनी मेंटल फिटनेस दवरपा खातीर सदोदीत वावुरचे अशें म्हाका दिसता. काही टिचर्स हांव स्कुलांय मेन्शन करता की तेंच्यांनी बऱ्यो एक्टिविटीज केल्यो ज्यो म्हाज्या लक्षांनी हाडून आमचे डायरेक्टर ऑफ एड्युकेशन आनी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हांच्यांनी दिल्यो ताजोय हांव उल्लेख करता. कारण जेंचो बरो काम केला तांचो उल्लेख करपूय गरजेचो आसा. बाग्नेलो पेरेरा सेंट जोसेफ स्कूल शिरोडा काराय शिरोडा हांच्यांनी सायक्लोथॉन आनी 3 किलोमीटर रन घेतलो. हांव अभिनंदन बाब आग्नेलो पेरेरा. दुसरो बाब रुपेश गांवकार गव्हर्मेंट हायस्कूल श्रीस्थळ काणकोणा. इट इज विजीट तांच्यांनी प्रत्येक भुरग्याच्या घरा कडेन विजीट करून तांकां वेगवेगळ्यो स्पोर्ट्स गेम्स ह्यो तांच्या गांवांत घेवपाचो प्रयत्न केलो. बाप्पा केसर गांवकर तांणी बलराम हायस्कूल काणकोणा हांच्यांनी ह्या दोगांयनी अशा पद्दतीच्यो एक्टिविटी घेतल्यो. शैलेश गांवकर SSV गव्हर्मेंट हायस्कूल कुंभारजुआ. ओके. ताज्या उपरांत जॉयल सिदादू. ताज्या उपरांत संदेश सावंत
कोरगांव हायस्कूल, त्याच्या उपरांत मिरामार हायस्कूल, कुंबारजू हायस्कूल हांच्यांनी झुंबा क्लासीस घेतल्यो, ज्या निमित्तान भुरग्यांची फिजिकल फिटनेस उरपा खातीर हांच्यांनी एडिशनली म्हणजे कोणीच तांकां हाज्या खातीर वेगळी एक्टिविटी कर म्हणून सांगूंक नासली, बट भुरग्यांची फिजिकल फिटनेस म्हणून तेंच्यांनी इनिशिएटिव्ह घेवन घेतली. ताच्या उपरांत सूरज सावंत केशव सेवा स्मृती हायस्कूल आल्तो दाबोलीम सायकल रॅली घेतली, क्लिनिंग ड्रायव्ह घेतलो, मॅरेथॉन घेतले. ताच्या उपरांत मेलिंडा पेरेरा आनी कोलिन वाज सेंट झेवियर हाय सेकंडरी म्हापसा यांनी फ्री स्टायल ऑनलायन जगलिंग कॉम्पिटिशन्स हे वेगळ्या पद्दतीचे कॉम्पिटिशन्स जे आसा हे तेंच्यांनी ऑर्गनायज केले. हांवें ही थोडीच नांवां घेतल्या, हेजो अर्थ म्हणजे उरलेल्यांची नांवां ही म्हाजे कडेन पावूंक ना, बट ज्यांच्यांनी एक्टिविटी स्कूल लेवलाचेर आसतली, विलेज लेवलाचेर आसतली, आपुणून इनिशिएटिव्ह घेतले त्या सगळ्या टिचरांचे खूब खूब अभिनंदन. म्हाका दिसता अशा पद्दतीच्यो एक्टिविटी स्वताहून सगळ्यांनी घेवपाची गरज आशिल्ली. निश्चितच हाज्या फुडें तुमी घेतले हाजी हांव आशाय व्यक्त करतां. आमी पळयता की फिजिकल एड्युकेशन म्हटल्या उपरांत हो मेन थिंग विच इज एन फिजिकल एड्युकेशन आनी मेंटल एड्युकेशन हाजी फिटनेस दवरपा खातीर आमी सातत्यान वावुरपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. आमी हाज्या उपरांत हांव फुडें हाजो कशा पद्दतीत आमी स्पोर्ट्सांत सक्सेस घेवपा खातीर आमी कितें कितें करपाक शकता हाजेर एक थोडोसो हांव उलयतां, ज्या निमित्तान तुमी सगळे जाण हेजेर विचार करपाक सगळ्यांनी सुरवात करची अशी म्हाका दिसता. हेजेर आमी 3T जर काम केलें, 3T विच इज एन टॅलंट, ट्रेनिंग एंड टेस्टिंग. विच इज अ टॅलंट, म्हाका दिसता वी वॉन्ट टू आयडेंटिफाय द टॅलंट. आमकां भुरग्यां मदलो टॅलंट आयडेंटिफाय करपाची गरज आसा. भुरग्यां मदलो म्हणजे पुराय आमी ज्या स्कुलांत आसा, ज्या हाय सेकंडरीत आसा, तेंच्या मदलो जर आमी टॅलंट आयडेंटिफाय केलो जाल्यार तांकां जे आसा हे आमी फुडें हाडपाक शकता. ट्रेनिंग आमकां इन द सेम हातूंतल्यान तांकां ट्रेनिंग आमी कशा पद्दतीन दितले, आमकां फॅसिलिटेट करपा खातीर वेगवेगळ्यो गजाली, मागीर आमी तांकां इन्फ्रास्ट्रक्चर खंय अवेलेबल आसा, कोचिंग कशें मेळपाक शकतलें, तांकां आमी फॅसिलिटी कितें दिवपाक शकता, कोचिंग कशें दिवपाक शकता. इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज अ ड्युटी हांव म्हणटलो. शेवटी आपल्या हाय सेकंडरी स्कुलांतलो भुरगो वो कशा पद्दतीत खंयच्या स्पोर्ट्सांत फुडें वचपाक जाय हें काम म्हाका दिसता हांव अभिनंदन करता थोड्या टिचरांचें. तेंच्यांनी आपल्या स्टुडंट्सांक हे नॅशनल लेवला पर्यंत पावयले. हांवें जरी तेंची नांवां आत्तां घेतली ना, म्हाका खुबशे टिचर्स खबर आसा आपल्या स्कुलांतल्यान, स्पेशली खो खो आसतले, एथलेटिक्स आसतले, गोंयांतली भुरगीं जी नॅशनल लेवलाचेर, इवन दो इन क्रिकेट्स जी नॅशनल लेवलाचेर अंडर-16 खेळ्ळी, त्या टिचरांचें अभिनंदन करता. अँड टेस्टिंग अँड म्हाका दिसता त्या खातीर कॉम्पिटिशन्स आसतले, पार्टिसिपेशन एट अ नॅशनल लेवल आनी इंटरनॅशनल लेवल हे टेस्टिंग करपा खातीरय बी तांकां जो सपोर्ट जाय ताजी म्हाका दिसता जे जाय ताजे जर आमी वेवस्थीत रित्या आमी सपोर्ट केलो आसत जाल्यार आमी हें काम फुडें व्हरपाक शकता. आनी हाज्या खातीर पुराय सपोर्ट करपा खातीर तुमकां डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स किंवा स्पोर्ट्स ऑथॉरिटी किंवा SAG हे आपल्या परीत पुराय काम करीत आसा. हाज्या व्यतिरिक्त म्हाका दिसता आमचे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवाचे ज्या ज्या जाग्यार स्टेडियम्स आसा थंयसर वेगवेगळे कोच जे आसा, मागीर कोण तरी हॉलीबॉलचो कोच, कोण तरी क्रिकेटचो कोच, कोण तरी बाकीचे इंडोर स्टेडियम्स आसा थंयसर कोचीस, हे ज्या ज्या जाग्यार आमचे स्टेडियम्स आसा थंयसरूय कोचीस हे अवेलेबल आसा. मागीर आत्ताच्या कोरोनाच्या काळात जरी आमी स्कुलान पावना जाले तर आमी तेंच्या कडेन कॉर्डिनेट करून आउटडोर गेम्स आसतल्यो किंवा इंडोर्स गेम्स आसतल्यो ह्यो कशा पद्दतीन पार्टिसिपेट करपाक शकतले, कशा पद्दतीन कॉर्डिनेट करपाक शकतले हे करपाची गरज आसा. आनी हे सगळें कित्याक तर आमी म्हणटा की हांव परत परत फिजिकल फिटनेसाचेर उलयता. फिजिकल फिटनेसाचेर इतकेच खातीर की आमी आतां पर्यंत वॅक्सिनेशन जें आसा हें 18 एबाव भुरग्यांक सगळ्यांक दिवपाक शकले. आमी बिलो 18 जी हायर सेकंडरी आनी स्कुलांतली भुरगीं आसा हांची फिजिकल फिटनेस ही आमच्या खातीर खूब म्हत्वाची आसा. आनी ही फिजिकल फिटनेस जर आसत जाल्यार तांच्या खातीर तांचो आमी जेका म्हणटा की आदर्श किंवा जे जेंच्या कडेन पळयता मॉडल म्हणून पळयता जाल्यार ते आपल्या टिचरा कडेन पळयता. आपल्या टिचरा कडेन पळयता आसत जाल्यार त्या टिचरानूच तांकां रोल मॉडल म्हणटा आसतना वेगवेगळ्यो गजाली सांगपाची गरज आसा, वेगवेगळ्यो गजाली गायड करपाची गरज आसा. त्या खातीर आमी म्हणटा की आपलो दिसाचो दिनचर्या जाका म्हणटा आमी डे टू डे शेड्यूल जो आसा
हो कसो आसतलो हो जेन्ना तुमचे बाकीचे टिचर्स म्हाका दिसता ऑनलायन क्लासीस घेयत आसात, ऑनलायन लेक्चर्स घेयत आसा, ऑनलायन तेंची एग्जाम्स घेयत आसा, जाल्यार हाज्याच बरोबर ह्या दिसांतल्यान आपलोय पीईचो किंवा रुटीन शेड्युलांतल्यान मागीर प्राणायाम, योगा आसतलो किंवा स्पोर्ट्स एक्टिविटी, इतर एक्टिविटी दिसांतल्यान ह्यो कितें आसच्यो हाजी गायड जर तुमी केलें जाल्यार म्हाका दिसता हें खूब बरें जावपाक शकता आनी ताज्या खातीरय तुमी खूब बऱ्या पद्दतीन काम करूं शकता. आमकां म्हाका दिसता अजून एक विचार करचो पडटलो विच इज एन आमी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आनी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हांच्या बरोबर मेळून म्हणजे हांवें आतां डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आनी एड्युकेशन हांच्या कडेन उलयतालो की इन फ्युचर आमचो करिक्युलम कितें आसतलो हाजेर आमकां डिस्कस करपाची गरज आसा आनी तो करिक्युलम म्हणजे 5th to 7th स्टँडर्ड आनी 8th to 10th स्टँडर्ड आनी 11th आनी 12th ह्या स्टुडंट्स ह्या भुरग्यां खातीर पुराय करिक्युलम कितें आसतलो ओके हें करपाची गरज आसा. हांव एक्सपेक्ट करता तुमच्या कडल्यान की तुमी म्हाका दिसता यंग टॅलंट ब्रेन जो आसा हो स्पोर्ट्स सेक्टरांतलो सोदून काडपाची गरज आसा आनी हे जर सोदून काडले आसत जाल्यार निश्चितच ताका फुडें हाडपा खातीर सरकार आपल्या परीन जायती मदत करपा खातीर तयार आसा. आमी हाजेरूच विशय करता आसतना पळयता की स्पेशल डायट कोचिंग कॅम्प आजकाल स्टुडंट्सांक किंवा यंग युथा खातीर तांचो डायट कोचिंग कशें आसचें हाजेरूय बरेचशे फावटी की खुबशे भुरगे हे आपल्या डायटाचेर ज्या पद्दतीन लक्ष दिवपाक जाय त्या पद्दतीन लक्ष दिना आनी म्हणून तर आमकां डायटाचेर तांकां गायड करपाची गरज आसा. तुमच्या कडेन वेरियस वेजतल्यान तुमी फायंड आवट करपाक शकता आमी डायट कोचिंग कशा पद्दतीन करूं शकतले आनी तांकां करचें हें करूं शकता. इंटर स्कूल टुर्नामेंट एटलिस्ट इंडोर ना म्हटल्यार आउटडोर आमी तालुका बेसिसचेर आउटडोर टुर्नामेंट ऑर्गनायज करपा खातीर कांयच हरकत ना. दुसरे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स ऑलवेज खरें म्हणजे यूथ फेस्टिवल्स ऑर्गनायज करता. हाज्या पयलीं हांवें बरेचशे फावटी यूथ फेस्टिवल्स बऱ्याचशा ऑल ओव्हर गोवा जे यूथ फेस्टिवल ऑर्गनायज करता हांवें पळयलें बट कितले जाण पार्टिसिपेट जाता म्हणजे देर इज नो कोऑर्डिनेशन बिटवीन द डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड डायरेक्टर ऑफ एड्युकेशन ऑल द पीई टीचर्स आर हे स्टाफ डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्साचो आसा जो डायरेक्टर ऑफ एड्युकेशना कडेन खरें काम करता. ताज्या खातीर आतां हांवें डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स ऑथॉरिटी हांकां सांगलां की जेन्ना जेन्ना स्पोर्ट्स यूथ फेस्टिवल गोंयांत जाता त्या वेळार खरें म्हणजे तांचें कॉर्डिनेशन आसप गरजेचें आसा. खूब मोठ्या प्रमाणांत वेगवेगळ्या स्कुलांनी हे पार्टिसिपेट जावपाची गरज आसा अशें म्हाका दिसता आनी निश्चितच आमकां प्रिपेर्ड करपाक जाय फुडल्या हांव स्टेट लेवल नॅशनल लेवल इवन दो फॉर द ऑलिंपिक्स हाज्या खातीर भुरग्यांक पार्टिसिपेट करपा खातीर कारण गोंयांत वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आमी सगळी कडेन अवेलेबल करून दिवपाक शकले बट जेन्ना जेन्ना पार्टिसिपेशनचो भाग येता तेन्ना व्हेरी लिमिटेड आनी व्हेरी फ्यू स्टुडंट्स हातूंत पार्टिसिपेट जाता आसतना दिसता. आमी वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल स्पोर्ट्स गेम्स जातल्यो म्हणून कन्स्ट्रक्ट केला मागीर जावं ते पेडण्यान आसतलें जावं ते मडगांवच्या नावेलेत आसतलें आउटडोर स्टेडियम्स आसतले पण हाजो यूज जो आसा हाजो यूज आमच्या भुरग्यांक जावपाक जाय. स्विमींग आसतलें एथलेटीक ट्रॅक्स आसतले बॅडमिंटन आसतलें टेबल टेनीस आसतलें वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर्स आमी खंयसर ना थंयसर आमचेर टिका जायत आसता बट आसा ते आमी कितल्या बऱ्या रितीन उपयोगी हाडूंक शकतले तेजो उपयोग कसो करपाक शकतले तेज्या खातीर एटलिस्ट आमी इनिशिएटिव्ह घेवन भुरग्यांक फुडें काडले आनी वर्सांतल्यान आमी कितल्या भुरग्यांक फुडें काडटा कितल्या भुरग्यांक आमी इनिशिएटिव्ह घेता हे रिपोर्टिंगान खंय तरी येवपाक जाय अशें म्हाका दिसता. निश्चितच डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हे एक फॉर्मॅट रेडी करतले ज्या फॉर्मॅटांतल्यान आमची रिपोर्टिंग सिस्टम ही बी आसपाची गरज आसा. इन फ्युचर आमच्या कडेन स्पोर्ट्सा बरोबर आमच्या कडेन यूथ पॉलिसी आसा ज्या यूथ पॉलिसीचो आतां पर्यंत डिस्कशनांत खंयसरूच येयलें ना बट ती यूथ पॉलिसी सुद्दां म्हणजे युवकांच्या मदीं इम्प्लिमेंट जावपाची गरज आसा आनी ही यूथ पॉलिसी म्हणटा आसतना हांव स्कील डेव्हलपमेंट इवन दो तुमी करियर ओरिएंटेड एड्युकेशन जें आसा पळय न्ही हाजेरूय बी म्हणजे एट प्रेझेंट म्हणजे 12वी जाल्ले किंवा 12वी पास आवट जावन वयता आसतना खुबश्या भुरग्यांक आपूण करियर कितूर करचें हें समजना. निश्चितच स्पोर्ट्सांत आसलेले वेगवेगळे करियर स्कील डेव्हलपमेंटांत आसलेले वेगवेगळे करियर हे जर तुमी तांकां सांगपाक शकले आसत जाल्यार म्हाका दिसता तेजोय बी खूब मोठ्या प्रमाणांत तांकां यूज जावपाक शकतलो. स्पोर्ट्सान आसतले वेगवेगळे प्लेयर्स जेन्ना आमी म्हणटा की स्पोर्ट्स जर्नलिजम आसतलें स्पोर्ट्स मॅनेजमेंट आसतलें स्पोर्ट्स सायकोलॉजी आसतली इवन दो स्पोर्ट्स मेडिसिन्स आसतले NICM नेताजी सुभाषचंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स स्पोर्ट्स फेडरेशन
ताज्या उपरांत कोचिंग प्रोग्राम्स फॉर द रिस्पेक्टीव गेम्स वेगवेगळे कडेन जे कोचिंग क्लासीस फुटबॉल खातीर आसता, बास्केटबॉला खातीर आसा, एथलेटीक खातीर आसा, इट इज एन फिजिओथेरपिस्ट त्याच बरोबर वेगवेगळे कोर्सीस जे आसा रिलेटेड टू द स्पोर्ट्स म्हणजे आफ्टर 12th तुम्ही हातूंतल्यान स्पेशलायझेशन कितें करपाक शकता हे म्हाका दिसता कोणाच्या पेरेंट्स न्ही बाकीच्या टिचर्सा पेक्षा तुमी बरें सांगपाक शकतले. इट इज नॉट ओन्ली द बीपीएड, इट इज नॉट ओन्ली द एमपीएड. देर इज आज म्हाका दिसता स्पोर्ट्सांतले गोंयांतल्या स्टुडंट्सां खातीर खूब मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीचे करियर स्पोर्ट्सान ते घडोवपाक शकता. तुम्ही तांकां गायड करपाक शकता. त्याच्या खातीर स्पोर्ट्सांत आशिल्ले ह्या सगळ्या जाणांक तुम्ही जर आयडेंटिफाय केले जाल्यार भुरगे फक्त म्हणजे आफ्टर द 12th BA, BSc, BCom हे न करता वेगळ्या पद्दतीच्या करियराचो विचार आणि त्याच्या खातीर पयलीं पासून तांकां मोल्ड करप हाची गरज आसा. आणि त्या खातीर म्हाका दिसता कावन्सिलींग करपाचें काम हे तुम्ही सगळे बऱ्या पद्दतीन करपाक शकतले. हांव अपेक्षा करता की अशा पद्दतीचे कावन्सिलींग हे तुमच्या सगळ्यां कडल्यान जावपाक जाय. अशा पद्दतीचे कोचिंग हे तुमच्या सगळ्यां कडल्यान जावपाक जाय हाची गरज आसा. म्हाका खबर आसा हे एडमिशन हायर सेकंडरीनी किंवा कॉलेजींनी मेळपा खातीर देर इज अ स्पोर्ट्स मार्क्स आसा. त्या मार्क्साच्या बद्दल एडिशनल मार्क्स 5 मार्क्स 10 मार्क्स 15 मार्क्स हांव तितून डिटेलान वचना. म्हणल्यार तुमकां सगळ्या जाणांक खबर आसा खंय हे मार्क्स आसा. ताज्या व्यतिरिक्त NCC कॅडेट म्हणून आसतले किंवा NSS व्हॉलंटियर्स म्हणून आसतले म्हणजे हे मार्क्स डिप्लोमाक वयता आसतना मेळटा किंवा बाकीचे इतर कोर्सीसाकूय हे मार्क्स जर मेळटा आसत जाल्यार तेजो बेनिफिट्स म्हणजे हांव शिकयता त्या भुरग्यांक कितल्या मोठ्या प्रमाणात मेळ्ळो हेजो तुम्ही सगळ्यांनी विचार करपाक जाय अशें म्हाका दिसता. NCC किंवा NSS हाज्या खातीर कितलेशेच जाणांनी इनिशिएटिव्स घेवन तांकां NCC NSS कॅडेटाक वचपा खातीर तुम्ही पार्टिसिपेट करतले हे पळोवपाक जाय. दुसरें हांव सोंपोवच्या पयलीं एक 2-3 गजाली हांव मुद्दाम तुमकां सांगतलो. तुमकां हाची तत्राय आसतलीच. देर इज अ गव्हर्मेंट जॉब वीच इज रिजर्व फॉर द स्पोर्ट्स पर्सन. पण जेन्ना हांवें पळयलें की आत्ताच जेन्ना हांव पळयतालो की गव्हर्मेंट जॉब जे रिजर्व आहा बट त्याचो भुरग्यां मदीं कितलो अवेरनेस आसा. 12th पास आउट जाल्ले आसतले किंवा ग्रॅज्युएट पास आउट जाल्ले. हांव जेन्ना युथा कडेन इंटरॅक्ट करता युथांक जेन्ना मेळटा म्हणजे ओन्ली दर 1 या 2% ऑफ द स्टुडंट नोज अबाउट इट. हाज्या वयर 1 ते 2% भुरग्यां वयल्यान स्पोर्ट्स कोटा रिजर्व आसा ज्याच्या कडेन नॅशनल लेवल सर्टिफिकेट आसा त्याय भुरग्याक खबर ना की आपल्या खातीर गव्हर्मेंट जॉब रिजर्व आसा म्हणून. मग हेजो अवेरनेस कोण हाडटलो. हाजो अवेरनेस हाडपाचें काम खरें म्हणजे तुमचें आसा. हांवें आत्ताच पळयलें की डायरेक्टर ऑफ अकाउंट्स हितूंतल्यान 10 पोस्ट सुमार अकाउंटंटाकूच रिजर्व आसा, अकाउंट क्लार्काक रिजर्व आसा, LDCक रिजर्व आसा, MTS अशे वेरियस पोस्टांनी देर इज अ स्पोर्ट्स पर्सन म्हणून कोटा जो आसा वीच इज द 5% ऑफ द कोटा वीच इज रिजर्व फॉर द यूथ स्टुडंट्स. हाका हेजी सर्टिफिकेट SAG हेजो फॉर्म नंबर 2 इश्यू करता, गोवा युनिव्हर्सिटी फॉर्म नंबर 3 इश्यू करता, डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स फॉर्म नंबर 4 इश्यू करता. हो फॉर्म नंबर जो 2, 3, 4 SAG गोवा युनिव्हर्सिटी हे तुम्ही आतापर्यंत सांगचे पडटले. म्हणजे ज्यांका ज्यो सर्टिफिकेट मेळटा ज्यो नॅशनल लेवल किंवा ज्यो स्टेट लेवल ह्यो सर्टिफिकेट त्या ऑर्गनायझेशना कडेन मागीर SAG युनिव्हर्सिटी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हाच्या कडेन धाडपाचें काम हे स्टुडंट्सांक तुमी करचें पडटलें. तांकां 12वी लेवलाचेर 10वी लेवलाचेर मोटिवेट करचें पडटलें की बाबा तुम्ही जर बरे शिकले बरे जर तुम्ही स्पोर्ट्सांत जर हे केले एक्टिवली पार्टिसिपेट जाले तर तुमकां इवन दो गव्हर्मेंट जॉब मेळपाक शकता. इवन दो प्रायव्हेट सेक्टरात सुद्दां अशा पद्दतीचे जॉब्स जे आसा इवन दो पुलीस आर्म फोर्स ह्या सगळ्या हातूंनी म्हणजे फिजिकल फिटनेसी गरज आसा. आमी पळयता की आयज इवन दो भुरग्याच्या फिजिकल फिटनेसाचेर खुबशे जाण भुरगे आज म्हजे कडेन जॉब पुलिसेंतले जॉब रिक्रुटमेंट चालू आसतना आपूण हायटीक 2 सेकंद म्हणजे 2 सेंटीमीटर कमी पडलो 2 हे कमी पडलो म्हणटात. बट ताजी ग्रोईंग एज जी आसा ही 16 ते 18 हाज्या मदींच वायट वाडूंक शकता. धांवता आसतना म्हणजे ते धांवपा खातीर किंवा लॉंग जंप मारपा खातीर कितलेशेच भुरगे भायर पडटात. हे कित्या खातीर तेंची डे टू डे प्रॅक्टीस. म्हाका दिसता तुमी इनिशिएटिव्स घेवन म्हणजे आतां आमचे आसपी होमगार्ड फायर गार्ड पुलीस गार्ड हे सगळे दिस इज एवरीथिंग इज रिलेटेड विथ द फिजिकल फिटनेस. आणि तुमी इनिशिएटिव्स घेतलो आसत जाल्यार फिजिकल फिटनेसान कितलेशेच भुरगे हे फुडें येवपाक शकता आणि त्या खातीर ती तुमी इनिशिएटिव्स घेवची अशें म्हाका दिसता. तांचो फिजिकल फिटनेस दवरपाक खुबश्या भुरग्यांक तुमी ह्या स्पोर्ट्स पर्सन कोर्टांतल्यान गव्हर्मेंट नोकरी मेळपाक दिवपाक शकता. इट इज नॉट ओन्ली द गव्हर्मेंट जॉब बट इट इज इन प्रायव्हेट सेक्टर ज्याची फिटनेस हांव पळयता की गोंयांतले भुरगे मिस्टर इंडिया आसतले किंवा बाकीच्या एका पार्टिसिपेट जाता आसतना आफ्टर ऑल देर पर्सनॅलिटी आनी फिटनेस इट मॅटर्स.
ताज्या खातीर तुमी खूब मोठ्या प्रमाणात हे काम करचें अशें म्हाका दिसता आनी निश्चितच तितूर सगळ्यांनी पार्टिसिपेट जावचें. अजून एक विशय जो उरता उरला तो म्हाका दिसता विच इज एन यूथ पार्लमेंट. सरकार हे फावटी आमी 60वें मुक्तीचें वर्स मनयता आनी गोंय सरकार जेन्ना 60वें आपले मुक्तीचें वर्स मनयता आनी आमी आझादी का अमृत महोत्सव मनयता, आमी आमच्या देशाच्या 75वें स्वतंत्र वर्स आमी मनयता, त्या खातीर म्हजें परत म्हणणें आसा हीच ती योग्य वेळ आसा. आमकां निदान आतां तरी गोंयांतल्या तरणाट्यांक आमकां जागे करपाक जाय, गोंयांतल्या युथांक आमकां जागे करपाक जाय, गोंयांतल्या युथाक आमकां सगळे बाबतींत मोटिवेट करपाक जाय. हांवें नारा दिला, हांवें म्हटलां की स्वयंपूर्ण गोंय जावचें. हांव जेन्ना स्वयंपूर्ण गोंय जावचें जेन्ना म्हणटा हांव म्हज्या बाबतींत उलयतां, हांव उलयता आसतना नॉट ओन्ली द एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी, फार्मींग ह्योच एक्टिविटी न्ही, तर स्किल्ड मॅनपावर जी आसा ही स्किल्ड मॅनपावर गोंयांत जावपाची गरज आसा. आनी स्किल्ड मॅनपावर जर आमी गोंयांत हाडटले आसत जाल्यार तुमी मोटिवेटर्स आसात, तुमी सगळे जाण अशा बऱ्या पद्दतीन सगळ्या जाणांक मोटिवेट करपाक शकता अशें म्हाका दिसता. निश्चितच तुमी सगळ्यांनी हे मोटिवेशन हाडचें. आमचें यूथ पार्लमेंट हे कदाचित 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर हाज्या मदीं केन्ना तरी आमी यूथ पार्लमेंट घेवपाचें आसता. इट इज नॉट तुमी यू आर नॉट लिमिटेड टू ओन्ली युअर हायर सेकंडरी, यू आर नॉट लिमिटेड टू युअर ओन्ली युअर स्कूल. तुमी ह्या म्हाका दिसता गोंयांत जेन्ना एखाद्या स्कुलांत आनी गोंयांत काम करता कितलेशेच स्पोर्ट्स क्लब्स आसा, कितलेशेच यूथ क्लब्स आसा जे तुमकां एप्रोच जाता डिफरंट एक्टिविटी खातीर. आउट ऑफ द वे वचून पॉझिटिव्ह एटिट्यूड म्हणून ह्या वर्सा म्हणजे आझादी का अमृत महोत्सव आनी गोंयच्या 60व्या वर्सा मुक्तीच्या मनयता आसतना म्हाका दिसता तुमी मोटिवेट केल्ले स्पोर्ट्स क्लब, तुमी मोटिवेट केल्ले यूथ क्लब्स हे सोशियल एक्टिविटीनी आनी स्पोर्ट्स एक्टिविटीनी, फक्त एखादो क्रिकेटीचो टुर्नामेंट ऑर्गनायज करप म्हणजे स्पोर्ट्स एक्टिविटी न्ही. म्हाका दिसता तुमी इनिशिएटिव्ह घेवन गांवांतल्या स्पोर्ट्स क्लबाक तालुका लेवलाचेर आसतलो, स्टेट लेवलाचेर आसतलो, डिस्ट्रिक्ट लेवलाचेर आसतलो, डिफरंट टायप्स ऑफ टुर्नामेंट घेवपा खातीर मोटिवेट करतले. हांव जेन्ना पळयता नेहरू युवा केंद्राचो यूथ एवॉर्डाक आसतले किंवा यूथ क्लब एवॉर्डाक आसतले, हांव जेन्ना पळयता की डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्साचो यूथ क्लब एवॉर्ड आसतलो किंवा स्पोर्ट्स यूथ एवॉर्डाक आसतलो, म्हणजे हितून खूब कमी भुरगे पार्टिसिपेट जाता आसतना दिसता. तुमच्या मोटिवेशनांतल्यान खुबशे भुरगे प्रत्येक टिचरान जरी एक स्पोर्ट्स क्लबाक किंवा एक यूथ क्लबाक जर पार्टिसिपेट करपा खातीर फुडें हाडलो जाल्यार निश्चितच म्हाका दिसता गोंयांतल्या जवळपास कमीत कमी आमी म्हणटा तशें 120 जाण तुमी मोटिवेट करपाक शकतले. निदान आमी हेजी सुरवात करुया. हेजी म्हाका कळकळ आसा, हेजी म्हाका तळमळ आसा. हांव इतक्याच खातीर सांगतलो, हांव ह्या यूथ मोमेंटांतल्यान आयला, हांव ह्या यूथ एक्टिविटींतल्यान आयला. म्हाका खबर आसा म्हजी करियराची सुरवात एखाद्या स्पोर्ट्स क्लबांतल्यान जाली. हांव मुद्दामून सांगपाक सोदतां म्हणजे हांव इन 1996 ग्रॅज्युएट पास आउट जालो तेन्ना साई स्पोर्ट्स एंड कल्चरल एसोसिएशन ह्या म्हज्या यूथ क्लबांतल्यान सुरवात केली. मागीर तो क्रिकेटीचो टुर्नामेंट आसूनी किंवा ती एकांकिका ऑर्गनायज करपाचें काम आसूनी, हें करता करता आय हॅव चेंज द नेम ऑफ माय ऑर्गनायझेशन इन टू द साई लायफ केअर अँड विच इज अ फूल फ्लेज NGO. हांव 1998 आनी 2000 फूल फ्लेज गव्हर्मेंट ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ गोवा तेद्या वेळार काम करतालो. हांव त्या खातीर सांगता म्हणजे तुमी मोटिवेट करपाक शकता एखाद्या यूथ क्लबाक, एखाद्या स्पोर्ट्स क्लबाक. हांव इन 2000 म्हज्या बरोबर साई लायफ केअर हें काम करता आसतना म्हाज्या बरोबरची ऑर्गनायझेशनान जवळपास 50 भुरगे हे वेगवेगळे MSW केल्ले, BSW केल्ले, ग्रॅज्युएट्स लेवलचे भुरगे जे काम वेगवेगळ्या म्हणजे एड्स अवेरनेस आसतलो, कावन्सिलींग आसतलो, लायब्ररी चलोवप आसतलो, अंगणवाडी चलोवप आसतलो, हें काम म्हाज्या ऑर्गनायझेशन साई लायफ केअर करतालें. आनी हेच्या खातीर फंडींग गव्हर्मेंट ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ गोवा, वेगवेगळे ऑर्गनायझेशन म्हाका सांगपाक खूब खोस भोगता. गोंयांत पयलो कावन्सिलींग प्रोजेक्ट हो म्हाज्या ऑर्गनायझेशनांतल्यान सुरू जालो, एड्युकेशन कावन्सिलींग विथ द हेल्प ऑफ डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट. देन श्रीनिवास डेम्पे हॅज फंडेड दीस प्रोजेक्ट आनी माय NGO एंड संगत NGO इन साउथ आनी ताज्या उपरांतूच होल ओवर द गोवा हो कावन्सिलींग हो प्रोजेक्ट गोंयांत सुरू जालो. ताज्या उपरांत 2011-12 फूल फ्लेज गोंयांतल्या सगळ्या कावन्सिलिंगांत आयजूय बी म्हजे NGO फूल फ्लेज काम करता. हांव जरी डायरेक्ट NGO नासलो जाल्यार म्हजो NGO आयच्या घडीक सुद्दां म्हणजे जवळपास 60 स्टाफ म्हजे NGO गोंयांत म्हजी वेगवेगळी ऑफिसीस NGO करता. तितून म्हाजो आत्ताच्या घडीक म्हाजी इन्वॉल्वमेंट कांयच ना, बट जे म्हजे NGOतले बाकीचे स्टाफ, बाकीचे पार्टिसिपंट, मॅनेजमेंट हे काम करता. त्या खातीर हांव म्हज्या सगळ्या PE टिचरांक उलो मारता
आउट ऑफ द वे वचून आमी युथाक घडोवपाचें काम करपाचें, युथ क्लब एखादो फुडें हाडपाचें काम करपाचें. तुमचो बेजीक फॉर्मॅट घालून दिल्लो करिकुलम हाज्या खातीर निश्चितच डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड डायरेक्टर ऑफ एड्युकेशन हे तुमच्या कडेन कॉर्डिनेट करतले. तो तुमचो एक फॉर्मॅटांतलं काम जालें, बट ताज्या व्यतिरिक्त हांव अपेक्षा करता की तुमच्या कडल्यान बऱ्या कामाची 60व्या मुक्तीच्या वर्सा तुमी सगळे जाण अशा पद्दतीत कार्यरत रावतले. आणि परत एकदा म्हणजे माननीय मोदीजीन सांगलेलो फिटनेस का डोज आधा घंटा रोज आमच्या पासून सुरवात करूया. आणि फिटनेस का डोज आधा घंटा रोज ही कॅम्पेन म्हणजे म्हाका दिसता आमी पुराय गोंयांत राबोवया. आणि जरी नॅशनल फिटनेस वीक सोंपलो आसत सुद्दां आसत जाल्यार परत एकदा आमी नव्यान स्टेटीचो फिटनेस वीक हो सुरवात करचो, ज्या निमित्तान मागीर योगा आसूं, प्राणायाम आसूं किंवा फिजिकल फिटनेसा खातीर वेगवेगळ्यो एक्टिविटीज आसूं, पण आमचो गोंयांतलो प्रत्येक तरणाटो फिटनेस का डोज आधा घंटा रोज हे घेतलो हाजी अपेक्षा करता. आणि तुमच्या कडल्यान निश्चितच म्हणजे ह्या गोंयच्या 60व्या मुक्तीच्या वर्सा आमी फिट यूथ हे गोंयांतल्यान आमी निर्माण करपा खातीर सदोदीत कार्यरत रावतले हाजी अपेक्षा करता. आणि जावपी नॅशनल यूथ पार्लमेंटात तुमी सगळे जाण म्हणजे जेन्ना केन्ना तरी तुमकां हे कळयले वयतले, तुमी सगळे जाण युथाक घेवन पार्टिसिपेट जातले. तुमकां सजेशन्स तुमकां क्वेश्चन्स कितें आसत जाल्यार directoratesports.goe.nic.in dir/spor.goa@nic.in ह्या मेल आयडीचेर तुमची सजेशन्स तुमचे क्वेश्चन्स सगळे धाडचे, ज्या निमित्तान डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स तुमकां डायरेक्टली कम्युनिकेट करतलो. हांव आशा बाळगितां म्हज्या पी टिचरां कडल्यान निश्चितच अशा पद्दतीत एक क्रांती युवकांच्या मदीं क्रांती घडोवया. सगळ्या युवकांक फिटनेसाच्या बाबतीत अवेअर करूया. गोंयच्या 60व्या मुक्ती वर्सा तुमी हे करतले हाजी अपेक्षा करता. देव बरें करूं. Okay. First of all, I would like to thank our Honorable Chief Minister for addressing all the PE teachers of the state of Goa. I take a moment off to thank our Honorable Chief Minister and his office for giving me an opportunity to walk you all through this webinar. I would also like to appreciate each one's presence for this webinar. And sir, we assure you that we as the physical education teachers will continue doing our best to motivate and inspire the students under our care. Thank you very much.